गुरुवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आहे आणि ही बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। जालन्यातल्या पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक झाली आहे। बदनापूर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर 10वीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हस्तलिखित करून व्हायरल करण्यात आले आणि त्या संदर्भातच ही कारवाई आता झालेली आहे। बदनापूर मधल्या ज्या सीएससी केंद्रावरून झेरॉक्स केल्या जात होत्या त्या सीएससी केंद्र चालकासोबतच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न व्हायरल करणाऱ्या एका इंग्रजी शाळेच्या कर्मचाऱ्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। काल मराठी पेपर फुटल्याची बातमी साम टीव्हीने सर्वात आधी दाखवली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीचा दणका बघायला मिळतोय, कशी कारवाई करण्यात आली सविस्तर? नक्कीच साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट म्हणावे लागेल आणि या बदनापूर परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आता पोलिसांनी 3 आरोपींना जी आहे ती अटक केलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा देखील बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। सीएससी केंद्र चालकासह एका इंग्रजी माध्यमातील शाळेच्या कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे आणि खरं तर साम टीव्हीनं काल दुपारीच ही बातमी प्रकाशित केलेली होती की बदनापूर येथे मराठी विषयाचा पेपर बाहेर आला। ही बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर जालना जिल्हा अधिकाऱ्यांचं बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं असा कोणताही प्रकार घडलेला नाही। मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी ही बातमी वारंवार लावून धरल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवर आलं। त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आता जवळपास 10 संशयित आरोपींची तपासणी चौकशी केल्यानंतर आता 3 आरोपी जे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। जालन्याच्या शिक्षण अधिकारी मंगला दुपे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात की या चालकाला प्रश्नपत्रिकेतले प्रश्न पुरवणारा व्यक्ती कोण, त्याच्यावर कारवाई होणार का आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई होणार का? कारण सर्वप्रथम जेव्हा साम टीव्हीने बातमी दाखवली होती तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी असा कोणताही प्रकार जालन्यात घडला नसल्याची प्रतिक्रिया दिली होती। त्या जिल्हाधिकाऱ्यांना मिसगाईड करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र साम टीव्हीच्या बातमीत अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत हा पेपर फुटला आणि त्यानंतर ही जी प्रश्नपत्रिका होती सोबतच उत्तरपत्रिका व्हॉट्सअपवर सुद्धा व्हायरल करण्यात आलेली होती। मात्र आता साम टीव्हीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट दिसतोय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेला पेपर फुटीचं मोठं ग्रहण लागलेलं आहे। सर्वात आधी साम टीव्हीने या पेपर फुटीवरती आवाज उठवला, त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनानं धडक कारवाईला सुरुवात केली आहे। परीक्षा केंद्रांवर पेपर पाठवताना पूर्ण चित्रीकरण केलं जातं, सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते, तरीही पेपर फुटतात नेमके कसे हा सवाल आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडलेला आहे। तर 10वी आणि 12वीचे परीक्षेचे पेपर ठेवण्यात आलेल्या कस्टडी रूमचा रियालिटी चेक आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगेंनी केला, बघूया। राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, मात्र या परीक्षांना पेपर फुटीचं ग्रहण लागलंय। खरंच पेपर फुटतात का हे सगळं पाहणार आहोत। आपण आलो आहोत 10वीच्या आणि 12वीचे पेपर ठेवलेल्या पेपर कस्टडीच्या परिसरामध्ये। या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटीच्या नियंत्रणाखाली 10वी आणि 12वीचे पेपर या स्ट्रॉंग रूमला या ठिकाणी ठेवले जात आहेत। 10वीचे पेपर सुरू आहेत। या परीक्षेच्या निमित्ताने या ठिकाणी पेपर हे परीक्षा केंद्रावरती याच ठिकाणाहून घेऊन जात आहेत। मात्र हा संपूर्ण परिसर चित्रीकरण केलं जातं। प्रत्येक व्यक्तीचं जो अधिकारी जो आहे पेपर घेऊन जाणारा त्याचं सिग्नेचर घेतले जातात, त्याचं व्हिडिओग्राफी केली जाते। मात्र एक प्रश्न अनुत्तरित होतो की हे पेपर घेऊन जाताना याची सुरक्षा कशी आहे, त्याचं वितरित करून घेऊन जाताना त्याबाबत पेपर फुटणार नाही याची खात्री कशी असते, हे सगळे प्रश्न अनुत्तरित असले तरीही या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती जात असताना काय काळजी घेतली जाते हे सगळं आता या माध्यमातून पाहिलं जाते। राज्यामध्ये 10वी आणि 12वी तर ही जी स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। नेमकी कशी सुरक्षितता ठेवली जाते, पेपर फुटी होऊ नये यासाठी खरंच काळजी घेतली जाते का, हे असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत। याशिवाय पुढे एक मोठी बातमी समोर येते, ती बघूयात। ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आता शहांच्या भेटीला गेलेले आहेत। अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार दाखल झालेले आहेत। पुण्यातल्या वेस्ट इन कोरेगाव पार्क या हॉटेलमध्ये ही भेट होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा याच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती आहे।
शहांच्या भेटीला आता अजित पवार दाखल झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये ही भेट सध्या होतीये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्री देखील मुक्कामी आहेत. तर या बातमीवर आपली नजर असेल. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात गणेश मूर्तीकार आक्रमक झाले. रायगडच्या पेणमध्ये झालेल्या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लढण्याचा निर्धार मूर्तीकारांनी घेतला. इतर राज्यात पीओपी मूर्तींवर बंदी नाही, मग महाराष्ट्रात का, हा सवाल मूर्तीकारांचा आहे. मुंबई कोस्टल रोडवर प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. मुंबई बेस्ट उपक्रम आपल्या ताफ्यामध्ये सुमारे 100 इलेक्ट्रिक एसी बसेस आणणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार त्यापैकी काही बसेस मुंबई कोस्टल रोडवरती तैनातही केल्या जाऊ शकतात. गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे, कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागेल. या निर्णयामुळे आता वीज, गॅस सारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. एकूण व्यवहाराच्या 0.5 ते 1% शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांमध्ये 83% महिला या विवाहित असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं. अविवाहित लाभार्थी 11.8%, तर विधवा लाभार्थी 4.7%. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण एकत्रितपणे 1% कमी आहे. मध्य रेल्वेच्या मार्गांवरती शनिवार रविवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक असेल. बदलापूर स्थानकात नवीन पादचारी पुलाच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शनिवारी रात्री साधारणतः 1:30 ते 3 वाजेपर्यंत अंबरनाथ ते वांगणी मार्गावर नाईट ब्लॉक आहे. रात्री 12:12 आणि 11:51 लोकल अंबरनाथ पर्यंत धावणार आहे. कुंभमेळ्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 125 विशेष गाड्यांमधून जवळपास 1.65 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी प्रवास केला. यात्रेकरूंना सुविधा मिळावी यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचं नियोजन केलं. यात्रेकरूंची सुरक्षा याशिवाय सोयीस्कर प्रवास यासाठी रेल्वे प्रशासन कार्यरत असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं. दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करणार अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिली. आधी पेपर फुटलाच नाही म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुलीच दिलेली नसून या प्रकरणाची चौकशी करणार असंही म्हटलं. जालन्यातल्या बदनापूर या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवरती पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये पेपर फुटला. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचं समोर आलं. साम टीव्हीच्या बातमीची दखल उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली. जालन्यातील पेपरफुटीची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असं ते म्हणाले. कॉपीमुक्त महाराष्ट्र हा संकल्प असल्याचं देखील शिंदेंनी सांगितलं. जळगावमध्येही 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. तर अनेक केंद्रांवर कॉपी बहाद्दरांकडून कॉप्या सर्रास पुरवण्यात येत होत्या. परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनाचा कुठलाच वचक नाहीये असंच चित्र बघायला मिळालं. येवल्यातल्या अंदरसूर या ठिकाणी केंद्रावरती बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड बघायला मिळाली. कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणाऱ्या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असताना दिसले. अशा टवाळखोरांवर कारवाई करावी ही मागणी शिक्षक करतायत. दहावीचा मराठीचा पेपर हा फुटलेला आणि परीक्षेत देण्यात आलेली प्रश्नपत्रिका वेगळी आहे असा दावा बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी केलाय. जालन्याचे कलेक्टर डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनीही पेपर फुटलेला नाही असा दावा केला. मात्र प्रश्नपत्रिकेची प्रत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काहीच फरक नाही आहे. एकीकडे राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला तर दुसरीकडे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मात्र कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहे असं म्हटलं. पुण्याच्या दौऱ्यादरम्यान भोयर यांनी अण्णासाहेब मगर या विद्यालयाला भेट दिली आणि त्या दरम्यानच ते बोलत होते.
10वी पेपरफुटी प्रकरणी विनायक राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला. एक शाळा एक गणवेश घोषणेनंतर आता कॉपीमुक्त परीक्षा करू सांगणाऱ्या सरकारचा आजच्या 10वीच्या पेपरफुटीने फज्जा उडालाय असा टोला त्यांनी लगावला. यावेळेस या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल विनायक राऊतांनी साम टीव्हीचे आभारही मानले. राष्ट्रवादीच्या आमदाराकडून चक्क परीक्षा केंद्रांवरती फोटो सेशन केल्याचं समोर आलं. परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना आमदार काळे मोबाईल घेऊन परीक्षा केंद्रावर गेले आणि त्या ठिकाणी फोटो सुद्धा काढले असल्याचं दिसलं. सोलापुरातून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. कारण सोलापूरचे पोलीस आहेत की गुंड हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. असं मी का म्हणतेय, कारण तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच मारहाण केलेली आहे. बार्शीमधल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद जाधव हे पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि या दरम्यान मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतलेली नाहीये. अखेर त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे. तेव्हा संतापलेल्या पोलिसांनी त्यांना मारहाण केलेली आहे. तक्रारदाराला धक्काबुक्की करून पोलीस स्टेशनमधून पिटाळून लावलंय. बार्शीतल्या या पोलिसांच्या मुजोरीमुळे खाकीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. पोलिसच जर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराला मारहाण करत असतील तर तक्रारीसाठी जायचं तरी कुठे, हा प्रश्न सर्वसामान्यांना आता पडलेला आहे. याशिवाय पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे. बँक लॉकरमधून लंपास करण्यात आलेली रोकड हवालामार्फत बाहेर पाठवल्याचं तपासात समोर आलंय. या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहताने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केलेला आहे. पुण्यातल्या खराडीमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली. भाडेतत्वावर कार घेऊन ते परस्पर विकत होते. दरम्यान त्यांच्याकडून 64 लाख रुपयांच्या 16 कार जप्त केल्या. याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत. उल्हासनगरमध्ये पहाटे एका दुकानाला भीषण आग लागली. हे दुकान ट्रॉफी आणि झेंडे याशिवाय निवडणूक साहित्यानं भरलेलं होतं. महानगरपालिकेच्या 10 अग्निशमन दलाने 2 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. जगावर पुन्हा कोरोनासारखंच संकट घोंगावतंय. तर चीनमध्ये HKU5 नावाचा नवीन व्हायरस सापडलाय. विशेष म्हणजे वटवाघळांमधून या व्हायरसचा प्रसार होतोय. चीनमधल्या वैज्ञानिक श्री झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलं. हा व्हायरस कोविड-19 सारखा असल्याचा दावा सुद्धा केला जातोय. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातली मिरची युरोपात जाणार आहे. युरोपियन देशांना मानके पूर्ण करीत असल्यानं या मिरचीची निवड झाली आहे. कोरपना तालुक्यात 820 हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड झाली. उत्पादन घेतलेल्या मिरचीचे प्रयोगशाळेमध्ये परीक्षण झाल्यानंतर युरोपात विक्रीसाठी ती मिरची जाणार आहे. असं शेतकऱ्यांना दर देखील चांगला मिळणार आहे, ही माहिती दिली जाते. 2032 मध्ये मुंबईचा विनाश होऊ शकतो. कारण 2032 साली मुंबई शहरावर प्रचंड वेगाने मोठा लघुग्रह आढळण्याची शक्यता आहे. नासाने हा इशारा दिलाय. प्रचंड चिंतेचं वातावरण त्यामुळे दिसतंय आणि हा लघुग्रह मुंबई ते कोलकाता या भागात कुठेतरी आढळणार असा देखील संशय आहे. यवतमाळमध्ये वीज वितरण कंपनीने थकीत बिल वसुलीची मोहीम हाती घेतली आहे आणि त्यात 3000 ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. त्यांच्याकडे एकूण 120 कोटी रुपये थकलेले आहेत आणि कंपनीनं नोटीस बजावली आहे. तरीही थकीत बिल न भरल्यानं कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. नंदुरबार या ठिकाणच्या मोलगियासह अक्कलकुव्यामध्ये 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या. त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आल्या असल्याचं देखील सध्या तरी सांगितलं जात आहे.
शिर्डी बस स्थानक परिसरात लहान मुलाला साखळी आणि कुलुपानं बांधून ठेवण्यात आलं. भंगार जमा करणाऱ्या महिलेने तिच्या लहान मुलाला साखळीने बांधलंय. दरम्यान स्थानिक नागरिकांनी महिलेला जाब विचारला असता तिने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. अमरावतीमध्ये शेकडो सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन केलं. अमरावतीच्या 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचे 2,700 कोटी रुपये थकले, त्यामुळे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांनी भजन कीर्तन गात आंदोलन केलेलं आहे. आणि आता बातमी जरा वेगळी आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा शेवट होतो, कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मात्र मृत्यू कधी, कसा, केव्हा हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र आता हेच सांगणारं एक तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा एका कंपनीचा आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकणार आहे. नेमकं कसं आहे हे तंत्रज्ञान पाहूया. तुमचा मृत्यू कधी होणार, तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख. एक टेस्ट सांगणार तुमचा शेवटचा दिवस. लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही. मात्र आता ही गोष्ट जुनी झाली आहे. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्याल. होय, हे अगदी खरं आहे. मृत्यूची तारीख सांगणारा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीचं नाव एलिसियम हेल्थ असं आहे. बायोलॉजिकल टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता हे कळू शकेल असं या कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीनं नेमका काय दावा केलाय पाहूया. मृत्यूची तारीख जाणून घेण्यासाठी माणसांवर बायोलॉजिकल टेस्ट केली जाते. यात त्या व्यक्तीच्या लाळेचं सॅम्पल घेतलं जातं. लाळेच्या सॅम्पलची DNA चाचणी केली जाते. या DNA टेस्टमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मिथिलेशन पॅटर्नची तपासणी केली जाते. या चाचणीतून जो निकाल समोर येतो त्याला एपिजेनेटिक घड्याळ असं मानलं जातं. एपिजेनेटिक घड्याळ याचाच अर्थ त्या व्यक्तीकडे जगण्यासाठी आता किती अवधी उरलाय. एलिसियम हेल्थ नावाच्या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसित केलंय. या टेस्टसाठी जवळपास 44,000 रुपये खर्च अपेक्षित आहे. आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की मृत्यूची तारीख जाणून घेऊन काय करणार. अनेक जण आपल्या कुटुंबाला वेळ देतील, तर काही जण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करतील. त्यामुळे तुम्हीही 44,000 रुपयात तुमच्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकता. अर्थात कंपनी मार्फत प्रत्यक्ष ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसंच असं तंत्रज्ञान खरंच विकसित झालंय का याबाबतही तज्ज्ञांकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान केवळ कागदावरच आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.